राज्यातील वीज दर अन्य राज्यांपेक्षा स्वस्त होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती। विजेची खरेदी मेरिट ऑर्डर डिस्पॅच पद्धतीने केली जाणार। बीडमध्ये शासकीय परिचारिका महाविद्यालयाला टाळ। विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर परिचारिकांचं आंदोलन। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। गोकुळ संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा ठराव। ठरावाला विरोध करत याबाबतचं पत्र संघाकडे सुपूर्द। गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या शेंबवणेमध्ये तलावाचा भराव फुटला। दर्जाहीन घर भरणीने 35 एकर शेती उद्ध्वस्त। मातीचा भराव ढासळल्यानं कोट्यवधी लिटर पाणी वाया। पुण्याच्या हिंजवडीच्या भूमकर चौकात अतिक्रमणाची कारवाई। पिंपरी चिंचवड पालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई। अतिक्रमण हटवलं मात्र वाहतूक कोंडी कधी सुटणार? नागरिकांकडून सवाल उपस्थित। जितेंद्र आव्हाडांना धमकीचा मेसेज। अज्ञात व्यक्तीने मेसेज करून दिली धमकी। जितेंद्र आव्हाडांची सोशल मीडियावरून माहिती। पुण्यात लहुजी शक्ती संघटनेचं आंदोलन। अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर परवानगी द्यावी, लहुजी संघटनेची मागणी। पाटण्यातील एका खासगी रुग्णालयात गोळीबार। 5 जणांकडून रुग्णालयात घुसून गोळीबार। धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद। सटाणा मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात। भरधाव ट्रकची दुचाकीला धडक। अपघातात दुचाकीवरील मुलीचा मृत्यू तर तरुण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।